चला फलंदाज तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। रात्रीचे वाजले 2:11 अजूनही 3 सामने आपले बॅलन्स आहेत, थोडीशी घाई करायची। 4 षटकांचे सामने लक्ष असू द्या। 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला फेकणे बंधनकारक असणार आहे। जर तसं घडलं नाही तर चौथ्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू हा 38 सर्कल मध्ये असेल, लक्ष असू द्या। दोन्ही संघांना प्रेमाची विनंती। चला सामना आपण सुरू करा। मी विनंती करते, टीम मीटिंग साठी अजिबात परवानगी नाही। चला बोरले संघाचा संघनायक 4 षटकांचा हा सामना आहे। दोन खिलाड़ू मैदानावरती सरकले। तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है। कौन जीतेगा बाजी, यहाँ पर जीत बेहद जरूरी है। जिस तरीके से ये दूसरे दौर के मुकाबले खेले जाएंगे, जो भी टीम सबसे ज्यादा रन बनाएगी वो सीधा सुपर 8 के लिए क्वालिफाई हो जाएगी। श्रद्धा इंटरप्राइजेस बोरले और उनके खिलाफ खेल रही है श्रीदत्त नौपाड़ा, जिनके बीच में लड़ाई 4 ओवर का ये मुकाबला है। और पहले पावर प्ले का ओवर लेकर दर्शन पाटिल, स्ट्राइकर इनके ऊपर विजय राणा और उनका साथ निभाएंगे संदेश नाइक। कैसा रहेगा मुकाबला, कैसा रहेगा ये सत्र, जानने के लिए जाएंगे दोस्तों। क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत और रंगीन दुनिया में हम लौट चलेंगे। बैक टू क्रिकेट, मुकाबला शुरू हो जाएगा। दोनों टीम को ढेर सारी बहुत बहुत शुभकामनाएं यहाँ पर हम जरूर देंगे। अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1 लेट्स प्ले, गेम इज ऑन। पहली गेंद यहाँ पर हमने लोअर फुल टॉस देके दी। बड़े स्ट्रोक की तलाश थी विजय राणा, जो स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज थे। रन मिलेगा सिंगल के साथ खोलेंगे खाता और पारी की शुरुआत हो चुकी है। 4 ओवर का मुकाबले आज की रात में हमने देखा 50-55 रन एवरेज टोटल रहा है 5 ओवर की मुकाबले में। लेकिन ये 4 ओवर का मुकाबले यहाँ पर कैसा रवैया रहेगा। बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते पहचाने जाते खिलाड़ी, लेकिन पहले सत्र में सुहानी रात है, शबनम गिर रही है मैदान के अंदर, ठंडी हवाएं चल रही है। और क्या इसका फायदा गेंदबाज उठा पाएंगे। तेज रफ्तार ये गेंद थी, थोड़ा सा शरीर से दूर रखा, टप्पा गिरने के बाद हल्की सी नीचे रही गेंद तेजी के साथ विकेट कीपर के हाथों में चली गई। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहला गेंदबाज दर्शन पाटिल को हम देख सकते हैं, पहली गेंद के ऊपर सिंगल आया जो फुल टॉस गेंद थी, लेकिन उसके बाद अपना टप्पा उन्होंने शांत रखा था। गेंदबाज तैयार है इस ओवर की तीसरी गेंद लेकर। एक बार फिर से शरीर से दूर रखने की कोशिश, उनके जोन से उनके पाले से दूर रख रहे। नौपाड़ा टीम के लिए आतिश कडू जुई, इनके माध्यम से भी ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। इस तक भी इतनी रात हो चुकी है, फिर भी मुकाबले लाइव एंजॉय करते हुए उन सभी का एक बार फिर से शुक्रिया। गेंदबाज तैयार है, उसी दिशा में गेंद रखी थी, इस बार थोड़ी सी बाहर थी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा होता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची है 2 रनों के ऊपर बिना नुकसान। इस ओवर की 3 गेंदें गुजर चुकी है अब तक। पहली गेंद के ऊपर सिंगल, लगातार 2 गेंदें डॉट थी और ये गेंद आई थी वाइड। पहला पावर प्ले का ओवर है। गति में मिश्रण, इस बार परिवर्तन किया था, छक्काया बल्लेबाज को, शांत रखा है, खामोश रखा है। ये खासियत है दर्शन पाटिल, जब भी गेंदबाजी कर दे इस तरीके के वेरिएशन हमें देखने को मिलते हैं। छोटे कद का ये खिलाड़ी, लेकिन मजबूत हौसलों के साथ, मजबूत इरादों के साथ गेंदबाजी चलते भी। सामने संदेश नाइक है, फ्लिक करने की कोशिश थी, शॉर्ट स्क्वायर लेग में गेंद को फील्ड कराया गया। शांत शुरुआत है बल्लेबाजी में श्रीदत्त नौपाड़ा क्रिकेट टीम की यदि बात करेंगे। अभी तक बड़े स्ट्रोक का अटेम्प्ट भी नहीं किया। टीम की रन संख्या टोटल है बिना नुकसान 3 रन।
इस ओवर की अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। अच्छा ओवर घटा। यदि बात करेंगे श्रद्धा इंटरप्राइजेस जर्मन बोरले क्रिकेट टीम की, अच्छा गेंदबाजी आक्रमण इस टीम का, अच्छा स्ट्रोक है, लाजवाब हिटिंग, स्वीप करने की कोशिश थे, गिरे संभले लेकिन फिर स्ट्रोक को अटेम्प्ट किया। विजय राणा इनके बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका, पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान 7 रन। चलो एक साथ आना नहीं है, मैं गुजारिश करूंगा गेंदबाजी करने वाली बोरले क्रिकेट टीम को, टीम मीटिंग के लिए बिल्कुल भी समय नहीं है। टाइमर यहां पर ऑन है और यहां पर 15 मिनट का समय आपके पास पहले 3 ओवर के लिए। पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर में रन बने टोटल 7। थैंक यू सो मच। पहले ओवर में रन आए टोटल 7। गांवदेवी उसराई ट्रॉफी यहां पर हम देख सकते हैं। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ये क्रीडा प्रतियोगिता चौथी रात है, कल अंतिम रात होगी और कौन बनेगा इस प्रतियोगिता का चैंपियन, कई सारे सवालों के जवाब कल की रात में हमारे और आपके सामने पेश होंगे। पहले ओवर में 7 रन बने। दूसरा ओवर लेकर गेंदबाजी में आएंगे सोमनाथ पाटिल, जिन्होंने पिछले मुकाबले में 5 विकेट चटकाए थे और मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता था और मुकाबला एक तरफा जीता था श्रद्धा इंटरप्राइजेस जर्मन बोरले टीम ने। सोमनाथ है तैयार, गति में मिश्रण, बाहर की तरफ गेंद निकलती चली गई, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 8 रन बने अब तक इस सत्र की यदि बात करेंगे। बल्लेबाजी कर रहे नवपाड़ा टीम, विजय राणा 2 गेंदें खेली है, 5 का योगदान है, लेकिन संदेश अभी भी शांत है मैदान में। 4 गेंदों में केवल सिंगल बने अपने टीम के लिए। कब हाथ खोलेंगे, कब रन बनेंगे, इसकी चर्चा अब शुरू हो चुकी है। संदेश नाइक ऑन स्ट्राइक, अच्छे स्ट्रोक की उम्मीद थी, मिस टाइमिंग है, पीछे खिलाड़ी तैनात, दोनों खिलाड़ी कॉल कर नहीं पाए, एक दूसरे को देखते रह गए और सेफ लैंडिंग होती हुई तीसरे के लिए पलट चुके हैं। खराब थ्रो, खराब कलेक्टिंग और नतीजा हमारे सामने आया। रन बनेंगे इस गेंद के ऊपर टोटल 3 और 3 रनों की मदद से 11 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। धीरे धीरे इस पारी को आकार देते हुए ये साझेदारी पहले विकेट के लिए संदेश नाइक का जम जाना जरूरी है नौपाड़ा टीम के लिए। विजय राणा क्या साथ निभा पाएंगे? अब तक अच्छी बल्लेबाजी घटी है, लेकिन आने वाले समय में किस तरीके का रवैया अपनाएंगे, आक्रामक होंगे या फिर डिफेंसिव होंगे, क्योंकि यह मुकाबला केवल 4 ओवर का है। गेंदबाजी में सोमनाथ, ओवर की अगली गेंद जड़ में फेंकी हुई गेंद थी, वाइड यॉर्कर का प्रयास किया था, हल्का सा गति में मिश्रण भी हुआ था पिछले गेंद के मुकाबले। डॉट गेंद की समाप्ति होती हुई सोमनाथ पाटिल का आज की रात अच्छी गुजरी है। यदि पिछले मुकाबले की बात करेंगे, 2 ओवर में 5 विकेट जिन्होंने झटके थे, क्या कमाल की गेंदबाजी हुई थी और वही दिखाते हुए इस मुकाबले में भी पिछले गेंद के ऊपर 3 रन जरूर आए थे, उसके बाद यह कमबैक भरा गेंद था और डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी गेंदबाजी चलेगी बीच मैदान में। विजय राणा, जिनसे उम्मीदें करती है नौपाड़ा क्रिकेट टीम, बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, विशेषता इस खिलाड़ी की, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे। पीछे लॉन्ग ऑन में खिलाड़ी जरूर तैनात थे, रन मिलेगा सिंगल, शांत क्रिकेट चलता है वहां, सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 12 रन। इस ओवर की 3 गेंदें गुजरी है, एक वाइड, एक 3 रन आए थे और उसके बाद ये सिंगल आया। 5 गेंदें 5 रन अभी तक आए 3 गेंदों के ऊपर इस ओवर में। सोमनाथ पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर संदेश नाइक है, 4 रनों का योगदान है संदेश का। गति में मिश्रण था, एक बार फिर से हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी मौजूद है, आसान सा मौका गवाया। इस तरीके की गलती की गुंजाइश नहीं होती इस स्तर के ऊपर। यह बेहद इंपॉर्टेंट मैच है और इस स्तर के ऊपर मैं तो कहूंगा लगभग 2 जीवनदान के साथ खेलते हुए मैदान में संदेश नाइक, खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है गेंदबाज सोमनाथ पाटिल को। 2 रन का इजाफा, 2 रन में 14 रन बने। इस ओवर के आने वाली अभी भी 2 गेंदों का आना है बाकी। अगली गेंद संदेश के लिए प्रॉपर कनेक्ट कर नहीं पा रहे, गिर रहे, संभल रहे, लेकिन गेंद सीमा पार भेजने में असमर्थ है। केवल 1 चौका इस सत्र में अब तक देखा है 11 गेंदों में।
14 रनों के ऊपर संघर्ष चलता बा श्रीदत्त नौपाड़ा टीम का। संदेश नाइक से उम्मीदें जरूर करती है, आशाएं अपेक्षाएं, वो काबिलियत, वो क्षमता, वो ताकत जरूर रखते हैं, लेकिन अब तक खामोश है, जंजीरें बांध कर रखी है सोमनाथ पाटिल ने पैरों में संदेश नाइक के। अंतिम गेंद इस ओवर की, इस बार भी हम देखेंगे 2 ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद 7 की धीमी औसत से ये ट्रेन नौपाड़ा टीम की 14 रनों के ऊपर बिना नुकसान। थैंक यू। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन आए टोटल 14, पहले में आए थे 7, दूसरे में आए 7। विजय राणा जिनकी बात करेंगे, 4 गेंदें खेली है, 6 का योगदान है और 8 गेंदों में 6 रनों की ये धीमी पारी संदेश नाइक की चलती हुई। 2 जीवनदान जरूर मिले लेकिन उसके तत्पश्चात अभी भी मौजूद है मैदान में। क्या बड़े स्ट्रोक दिखा पाएंगे, क्या अंतिम क्षणों में कमबैक कर पाएगी? पहला 17 मैदान के अंदर चलता बा। चलो मुकाबला शुरू करने, मैं बोरले क्रिकेट टीम से गुजारिश कर दूं, गेंदबाज तैयार, तीसरा ओवर लेकर इस बार आएंगे प्रतीक पाटिल, सामने विजय राणा। पहली गेंद तीसरे ओवर की, सीधे बल्ले से खेला, गैप में गेंद जाएगी, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश और बल्लेबाज के पारी का अंत। संदेश नाइक हो जाएंगे रन आउट, पहला झटका। तो पहले गेंद के ऊपर रनआउट का विकेट, 1 रन का इजाफा इस गेंद के ऊपर, रन बने हैं टोटल 15। गेंदबाजी के लिए प्रतीक पाटिल, विजय राणा। जितनी ज्यादा देर तक विजय राणा मैदान में रहेंगे अच्छी बात है नौपाड़ा टीम के लिए। नया बल्लेबाज प्रतीक भगत और गेंदबाजी में प्रतीक पाटिल। ये गेंद आएगी, अंपायर का इशारा आएगा, व्हाइट बॉल। 1 रन का और इजाफा होता हुआ 16 रनों के ऊपर पारी पहुंच चुके। बड़े स्ट्रोक चाहिए हर हाल में। नो बॉल, फ्री हिट की ये गेंद है। फ्री हिट का फायदा उठा नहीं पाए। बड़े स्ट्रोक की तलाश तो जरूर है, लेकिन जिस तरीके से मुकाबला आगे बढ़ रहा है, इस मुकाबले में से धीमी शुरुआत हुई थी, लेकिन धीमी शुरुआत के बावजूद यहां पर बड़े स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पा रहे। सेट जरूर है मैदान में, लेकिन अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर चलती हुई। जैसे कहते हैं ना, अब तक जो खेला वो डिफेंस था, अब अटैक की बारी है, लेकिन अटैक करने नहीं दे रहे। लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर चलती हुई। जैसे कहते हैं ना कि तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत हो तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता। अब किस्मत के हाथों ये पारी नौपाड़ा टीम के, लेकिन मेहनत मैदान के अंदर करनी होगी। गेंदबाज तैयार प्रतीक, विजय राणा के सामने आखिरकार नियंत्रण में बिल्कुल नहीं थे, लेकिन फिर भी उनके बल्ले से रन निकलेंगे। अंपायर का इशारा आएगा, यस इट इज अ बिग हिट, सिक्सर। थैंक यू सो मच। एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। जो स्ट्रगल किया था विजय राणा ने, आखिरकार वो छक्का लगाया और छक्के की मदद से 22 के ऊपर है पारी। अगली गेंद प्रतीक पाटिल विजय के सामने, लोअर फुल टॉस, लेकिन तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद थी। स्क्वायर लेग में गेंद को उठा लिया जाता तब तक 1 रन का इजाफा हो चुका था। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या 23 रनों के ऊपर पहुंच चुके।
नए बल्लेबाज थे प्रतीक भगत पहली गेंद को फेस करेंगे। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में, एक तरफ बोरले दूसरी तरफ नौपाड़ा। सुपर 8 तक पहुंचने के लिए यह जंग अब शुरू हो चुकी है। गेंदबाज तैयार है। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच से यह गेंद निकले, खिलाड़ी तैनात है वहां पर, लेकिन फर्क नहीं पड़ता। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। थैंक यू सो मच। अंतिम गेंद के ऊपर लगाया गया छक्का। पिछले ओवर में रन आए 15 रन अब बन रहे हैं 29 रनों के ऊपर पारी 29। अंतिम ओवर का खेल है बाकी, 10 से 15 आएंगे 40-45। इस हालात में, इस परिस्थिति में इस विकेट के ऊपर अच्छा टोटल साबित हो सकते हैं। जैसे कहते हैं ना कि पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती, लेकिन ये अच्छी सोच है। प्रतीक भगत पहली गेंद के ऊपर छक्का लगाया। जिस तरीके से लोग कहते हैं कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर करो, और ये दमखम दिखाता हुआ छक्का। अंतिम ओवर लेकर गेंदबाजी में तैनात है कप्तान संदेश पाटिल। बोरले टीम के माध्यम से सामने है विजय राणा, बड़े स्ट्रोक की है तलाश। गति में मिश्रण था, मिस टाइमिंग है, खिलाड़ी है तैनात मिड ऑफ में, कैच छूटा, दिल टूटा बोरले टीम का। 2 रन का इजाफा होता हुआ, 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी। 31 रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है। बड़े स्ट्रोक की तलाश है। अंतिम ओवर, स्लॉग ओवर, डेथ ओवर इस सत्र का चलता हुआ। संदेश पाटिल अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी लेकर अपने टीम के उतरे मैदान में। विजय राणा जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, बड़े स्ट्रोक की तलाश है। अब इंतजार खत्म करना होगा नौपाड़ा टीम का। अच्छा स्ट्रोक है, क्या लाजवाब बल्लेबाजी। शांत है मैदान में, लेकिन अपनी चुप्पी तोड़ी। जश्न का माहौल है दर्शकों में। लाजवाब स्ट्रोक, मिलेगा छक्का। ये क्रिकेट है दोस्तों, यहां पर बासियां पलटने में देर नहीं लगती। 2 ओवर में केवल 14 बने थे, लेकिन उसके बाद ये तूफान उठ रहा है। रनों का अंबार अब खड़ा करने की कोशिश शुरू हो चुकी है। रन बने हैं टोटल 37 बने हैं अब तक। संदेश पाटिल हल्के से प्रेशर में है। इस बार 1 ब्रिंग्स 2, लेकिन खिलाड़ी पीछे तैनात था। जबरदस्त कैच लपका और खिलाड़ी आउट होंगे। विजय राणा लौटेंगे मैदान के बाहर। थैंक यू सो मच। अच्छी कोशिश हुई थी मैदान में, और लेकिन वहां पर अपना कांटा दूर किया संदेश पाटिल ने। नए बल्लेबाज मैदान के अंदर संदेश भगत, इन एट नंबर 4। गेंदबाज है तैयार। ऑफ स्टिक के बाहर से ये गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 38 रन। जैसे कहते हैं कि रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही वक्त आने पर गियर चेंज कर दे। गियर अब बदलने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम को। बल्ले का बिल्कुल निचला हिस्सा लगा, डायरेक्ट हिट से काम बनता था। 1 रन मिला है, ओवर थ्रो, दूसरे की कोशिश है और 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी। 40 के ऊपर पारी पहुंच चुकी है। इस ओवर के आने वाले अभी भी 2 गेंदों का खेल है बाकी। रन बने हैं अब तक 40। 2 गेंदों में बड़ा हिट चाहिए। सैंडी में वो क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की। संदेश पाटिल क्या मुकाबले में मजा लाएंगे। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच आवाज आई थी कड़क। ये स्ट्रोक था भी कड़क और गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा छक्का। रन बने हैं 46 रन।
थैंक यू सो मच। अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती। और क्या कमाल की मेहनत रही है। किसने सोचा था पहले 2 ओवर में 14 आए थे, उसके बाद ये लाजवाब हिटिंग चलती हुई मैदान में। अंतिम गेंद इस इनिंग की आती हुई बिल्कुल जड़ में फेंकी थी। खिलाड़ी पीछे तैनात है, 1 रन तो मिलेगा जरूर। और अंतिम गेंद के ऊपर आएगा सिंगल, तो रन बनेंगे टोटल 47 रन बने। और जीतने के लिए टारगेट है 48, 48 का होगा टारगेट। कैसा रहेगा मुकाबला, कैसी होगी रणनीति, जानेंगे दोस्तों दूसरे सत्र में। लेकिन मुझे यहां पर कमेंट्री करने का मौका दिया हर साल की तरह इस साल भी पूरी गांधी उत्साह ट्रॉफी के सभी आयोजक और सभी टीम को मैं ढेर सारी देता हूं शुभकामनाएं आने वाले समय के लिए। यदि कोई गलती हुई होगी दोस्तों तो माफ करना, क्योंकि अभी तो हम बहुत छोटे हैं, अभी तो हम कमेंट्री सीख रहे हैं और इस जैसे प्लेटफॉर्म का मैं बेसब्री से इंतजार रहता है। थैंक यू सो मच हमें मौका देने के लिए। मेरा टर्न आज की रात में यही पर समाप्त होता हुआ। थैंक यू सो मच दोस्तों। थँक्यू मनोहर सर। आणि आम्ही सरपंच साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या या खरं तर समालोचकाचा आपल्याला सन्मान करायचा। प्रतिम असं खरं तर मराठी हिंदी असं कॉम्बिनेशन आणि तदनंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। हिंदीचा एक प्रतिम बुलंद आणि भारगच्च असा आवाज आम्ही नितीनजी भगत साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला करायचा आहे। थँक्यू फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन ॲज अ कॉमेंटेटर। संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये हा आवाज आपण अनुभवला। चला आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी सौरभजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मनोहर पाटील सरांचा सन्मान आपण करतोय। व्हॉइस ऑफ पनवेल रायगड अर्थातच वाजेगावचे हे सुपुत्र भूमिपुत्र म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आपल्याला असायला हवा। हिंदी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आपण जरूर आजच्या रात्रीमध्ये अनुभवलं आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुरस्कृत करून हा सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय आणि रोशन सर कलावंतांचा खरं म्हणेन सन्मान इथे या व्यासपीठावर होतोय। चला आणि वडघर आणि रोहिंजन दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी विदाउट टेकिंग फॉर द डिले दोन्ही टीमचे कॅप्टन वडघर आणि रोहिंजन क्विक या, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल अँड आय गेस देर शुड नॉट बी एनी डिस्टर्बन्स इन द कॉमेंट्री बॉक्स। चला वडघर आणि रोहिंजन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। ओ टू कॉम बॉक्स। यस थँक्यू मनोहर। 48चं टार्गेट आहे खरं तर 48 धावांचा आणि पहिली जोडी इथे खरं तर सुरुवातीलाच आक्रमण करण्यासाठी चॅम्बो आणि त्यांच्यासमवेत संदेश पाटील हे 2 खेळाडू। चॅम्बोची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अतिशय हेल्दी खेळाडू आहे आणि तो मात्र मैदानाकडे आला आणि टार्गेट 48चा आहे, त्यामुळे पर ओव्हर मागे 12.00 हा रिक्वायर्ड रेट राहील या संपूर्ण इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना। चला बॉल द्या आपण प्लीज, चेंडूची पूर्तता करा आणि यानंतर वडघर विपक्ष रोहिंजन अशी लढत पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टन चला या टॉस केला जाईल लवकर या आपण 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल अँड दोन्ही टीमचे कॅप्टन पहिली मॅच जिंकून पुढे आलेले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील। अँड देयर विल बी अ मॅच बिटवीन टीम रोहिंजन वर्सेस वडघर। सौरभजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। हु विल कॉल? वडघर टीमचे कॅप्टन टॉस करतील। श्रेया अँड स्वराज 11 टीम वडघर 11। रोहिंजन टीमचे कॅप्टन कॉल करतील। टेल आलाय, काय असणार डिसिजन? बॅटिंग। गुड लक बोथ द टीम कॅप्टन्स आणि जाऊया थेट कॉम्बॉक्स कडे। थँक्यू आणि जाऊया आपण लगेच मॅचकडे।
48 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कर्जा बोर्ले टीमला. श्रद्धा एंटरप्राइजेस जर्मन बोर्ले विपक्ष श्रीदत्त नौपाडा आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज झालाय गणेश कोळी. मागच्या सामन्याचा हिरो आणि समोर असेल चॅम्बो. पहिला बॉल फुल टॉस चॅम्बो साठी. हा बैल मुझे मार असा हा चेंडू पॅडवर आला फुल टॉस. त्याच्यावरती मात्र आक्रमक फटका. इथे मात्र स्वागत केलंय गणेश कोळीचं षटकाराने. चांगलं टायमिंग आपण पाहिलं चांबोच्या माध्यमातून. प्रथमेश पवार नाना ते देखील खेळाडू गॉगल घालून मैदानामध्ये खेळतात टेनिस क्रिकेट. आज आमची मुंबई टीमला त्यांनी पराभूत केलं आणि बघा चांबो देखील त्या ठिकाणी गॉगल घालून मैदानामध्ये खेळतोय. ऑन साईडला हा फटका हाईट फॅक्टर यस हे महत्वाचं राहील कारण बॉल त्यांच्या पॅडच्या देखील थाय पॅडच्या देखील वरती लागलाय. अपील केली होती गणेश कोळी आणि संपूर्ण टीमने आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. रोहिंजन संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि वडगर टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय आणि दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला आम्ही बाय देणार आहोत. त्यामुळे दोन्ही सर्व संघांनी विशेष आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. पहिली बाय मिळाली वाजे टीमला आणि ज्या संघात धावा कमी असतील तो संघ खेळेल वाजे संघासोबत. स्लोवर बॉल ऑन साईडला टर्न केला. बॉलला गॅपमध्ये ढकलला. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्यांचा प्रयत्न केला जातोय. फेकी अतिशय वेगवान आणि इथे मात्र 2 धावा तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्या प्रफुल्ल आणि संदेश पाटील या दोन्ही फलंदाजांनी. 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 8 वरती. अजूनही 40 करायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये सुरुवात धमाकेदार करायची आणि 21 चेंडूमध्ये आता 40 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. पहिलं षटक गणेश कोळीचा आहे आणि समोर आपण पहिला सुरुवातीपासून काउंटर अटॅकसाठी पाठवलाय प्रफुल्ल पाटीलला धावांचा पाठलाग करण्यासाठी. अनेक अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तरी या खेळाडूच्या नावावरती राहिली. तो खेळाडू पुन्हा एकदा गुडघा वाकून ऑन साईडला फटका. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधला फिल्डर आले. क्षेत्ररक्षक फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना चॅम्बो लंबी रेस का घोडा भरपूर वेगाने गेला त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला आणखीन 2 धावा या ठिकाणी मिळत असताना आपण पाहत आहे. 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलमध्ये नेहमी सक्रिय असतात संदेश पाटील यांच्या जोडीला आणि सध्या जर आपण पाहिली तर गुरु आणि शिष्य या दोघांची जोडी मैदानामध्ये आणि संदेश आणि त्यांच्या बरोबर प्रफुल्ल ओनर अँड मॅनेजर श्रद्धा एंटरप्राइजेस जर्मन बोर्ले संघाची जोडी. गणेश कोळीचं हे षटक फ्लिक ऑफ द रिस्ट क्या बात आहे. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर. हेलिकॉप्टर लुक दिला आणि लँड झाला बॉल मिड विकेटच्या बाहेर सीमा पार षटकार. जबरदस्त टायमिंग. मास्टर माही धोनीचा फेवरेट स्ट्रोक हेलिकॉप्टर आणि त्याचा फटका दाखवला प्रफुल्लने. याही वेळा आपण पाहिला ऑन साइड मध्ये गॅप मोठा आहे आणि तो शोधलाय. गॅप मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4 ये दिल मांगे मोर. फटकामध्ये इथे चौकार. 4 धावा. चॅम्बोला या मॅच मध्ये टॉप ऑर्डरला का घेतलं याचं त्याने खतर उत्तर दिलं आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. बरोबर त्याने 20 धावा केल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता 18 मध्ये 28. गणेश कोळी जो मागच्या सामन्यामध्ये हिरो होता सामनावीर त्याला मात्र पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट आक्रमक करत 20 धावा केल्या त्या ठिकाणी श्रद्धा एंटरप्राइजेस जर्मन बोर्ले या टीमने. आता 18-28. त्यामुळे आता इथून विकेटची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या श्रीदत्त नौपाडा टीमला. जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल टीम नौपाडाला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय त्या ठिकाणी गोलंदाज
दुर्वेश गोवारी हा खेळाडू रेल्वे ट्रॅक एंड कडून याही वेळा आपण पाहिला डाऊन द ग्राउंड हा फटका खेळताना फसलाय झेलखाली शतरक्षक सोप्पा झेल टिपलाय संदेश टीमचा खरं तर अनुभवी खेळाडू आणि त्याने टिपला झेल संपलाय संदेश पाटीलचा खेळ संदेश भगतने संदेश पाटीलचा झेल टिपला आणि तदनंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहता देवेंद्र पाटील हा खेळाडू 17 चेंडूमध्ये आता 28 विकेट टेकिंग गोलंदाजी मी उल्लेख केला आणि पहिल्या बॉलवरती दुर्वेश गोवारीला पहिला विकेट मिळाला आणि जर का विकेट मिळाले आणि जर का त्यामध्ये प्रफुल्ल पाटील उप चॅम्बो त्याचा जर का विकेट मिळाला या ओव्हरमध्ये तर प्रचंड प्रेशर बोर्डले टीमवरती आणि एका बाजूने आता चॅम्बोला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहायचं आणि आपल्या डावाला पुढे घेऊन जायचं आहे आणि धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे निर्णायक मॅच कोण जिंकणार हा सामना पुढच्या मॅचमध्ये रोंजन संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय कदाचित 48+ रन करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील आणि जर का त्या रन जास्त आले आणि तो सामना जिंकला तर त्या बाय त्यांना मिळू शकते आणि जर का 47 कमी आल्या तर मात्र आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये 48 कमी जर टार्गेट चीज केलं बोर्ले संघाने तर मात्र 48 धावा येतील त्यांच्या नावावरती आणि इथून मात्र वाईट बॉल कॉल 17 चेंडूमध्ये आता 27 17 बॉल 27 प्रेशर दुर्वेश गोवारीवरती देखील राहील कारण रन त्यांना कमी खर्च करायचा इकॉनॉमिकल फिगरचं षटक त्यांना टाकायचं आहे प्रेशर थोडा त्यांच्यावरती असेल कमबॅक करावं लागेल याही वेळा आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह आतली कडा घेऊन बॉल मागे चालला त्या ठिकाणी मिड विकेटमध्ये खराब फिल्डिंग अतिघाई संकटात नाही अनेक द्रुतगती महामार्गांमध्ये एक्सप्रेस वेवरती देखील आपण पाहिलं प्रत्येक वळणावरती लिहिलं असतं अतिघाई संकटात नाही म्हणजे तुम्ही जर घाई केली तर संकट तुम्ही स्वतःहून तुमच्यावरती ओढावून घ्याल आणि तेच केलं जिथे सिंगल होती तिथे मात्र 2 धावा आल्या शतरक्षक फंबल झाले आणि तदनंतर मात्र 2 धावा आपण येताना पाहिल्या आणि या 2 रनने मात्र आता कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं 16 चेंडूमध्ये 25 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची विकेट पाटा आहे चिंतामण वैती विकेटचे आमचे पिच क्युरेटर आणि इथे मात्र हा फटका फसलाय उंच गेला आणि अंतर कमी कापलंय बघा शतरक्षकाला तिथे हलायची देखील गरज लागलेली आहे जजमेंट चांगलं होतं आणि उंच गेला झेल त्याने टिपला आणि त्यानंतर मात्र देवेंद्र पाटीलचा आणखीन एक महत्त्वाचा विकेट फिल्डिंग करणाऱ्या श्रीदत्त नौपाडा टीमला मिळाला मागच्याही सामन्यामध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती बॉलिंग फिगर त्याचं चांगलं होतं 5-5 त्याने पूर्ण केलं होतं 5 खेळाडू त्याने बाद केले होते 2 ओव्हरमध्ये तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाकडे चाललाय अंतिम बॉल 15-25चं समीकरण अखेरचे 15 चेंडू आणि 25 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे मॅच ऑन आहे श्रीदत्त नौपाडा संघ सहजासहजी हार मानणार नाहीये आणि एका बाजूने सामना सोडायला बोर्ले संघ देखील तयार नाहीये याही वेळा आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल म्हणजे पराभवाला आमंत्रण बोर्ले संघासाठी कारण इथून जर का तुम्ही एक रन सिंगल डबल रन घेऊन पुढे गेला तर तुम्हाला संधी मिळेल खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल कारण चॅम्बो सारखा खेळाडू विकेटवरती आहे त्याला जितकी जास्त स्ट्राईक मिळेल तितक्या धावा येतील आता शेवटचे 14 चेंडू विजयासाठी 25 धावा 14-25 तर समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्या गोलंदाजाने एज लागली बॉल चालला फ्लाय स्लीपला कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे कॅल्क्युलेशन आपण नेहमी समीकरण पाहिलं आणि इथे मात्र जीवनदान मिळालं त्या ठिकाणी सोमनाथला आता स्ट्रायकिंग एंडला आता खेळाडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर प्रफुल्ल पाटील हा खेळाडू अजूनही आपण जर पाहिलं तर या लढतीमध्ये दोन्ही संघ बॅलन्स आहे दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना आहे जर या क्रुशल कंडिशनला प्रफुल्लचा विकेट मिळाला तर मात्र अडचणी येतील बोर्ले संघाच्या वाट्याला परंतु प्रफुल्ल घातक विस्फोटक असा खेळाडू आहे ग्रामीण क्रिकेट खेळत खेळत मात्र आपण पाहिला तो व्यावसायिक क्रिकेटर बनला
इथे आपण पहिला फुलर लेन बॉल हलक्या हाताने बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह करून मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, परंतु इथे निर्धाव चेंडू आला. हे षटक राहिलं नौपाडा संघासाठी कमबॅक करून देणारं दुर्वेश गोवारीच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये आल्या धावा फक्त 4. आता येणारे बॉल असतील 12. विजयासाठी तब्बल 24 धावांचा कॅल्क्युलेशन. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार बरोबर संघ पुढे चालला. बोरले 24 आले, आता 12 बॉल 24 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. नौपाडा संघाला सूचना राहील, थोडी घाई करा आपण. आता 12 बॉलमध्ये 24 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण आता. यस 12-24 झाल्यात आणि 12-24 करायच्यात. कॅमेरामन बोरल्याची सांगतात आम्हाला कॅल्क्युलेशन, कारण त्यांना माहिती आहे सामना आपल्या गावचा आहे, संघ आपल्या खरं तर गावाचा आणि आपला खेळाडू सुद्धा चांबो मैदानामध्ये. कॅमेरामन आणि संदेश पाटील यांचे खरं तर मॅनेजर 24 इव्हेंटचे, त्यांना आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग एडला. आणि समोर असतील सोमनाथ बॉलिंग मार्कमध्ये आलाय गोलंदाज विजय राणा, नेरूळचा अरविंद राणा. आणि इथे आपण पाहताय एखादा नौपाड्याचा विजय राणा यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये. ओव्हर द विकेट पहिला बॉल, शॉट ऑफ लेन आणि इथे मागे पिंट्या दादा, उंच देहबोलीचा खेळाडू. खरं तर त्यांना बास्केटबॉलमध्ये टाकायला हवं. जो बास्केटबॉलचा खेळ असतो त्याच्यामध्ये असे उंच देहबोलीचे खेळाडू असायला हवेत. आणि बरोबर बघा असं वाटलं बॉल मागे जाईल पण त्यांच्या उंचीचा फायदा आणि झेलबाद झाले. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद सोमनाथ पाटील. तुझी व्हिडिओ व्हायरल बघा, रेकॉर्डिंग करून ठेवा बरोबर त्यांनी शिट्ट्या मारत. हर्षल पाटील सबसे कातील बघा, व्हिडिओ लवकर येईल तुमची सोशल मीडियाला. बरोबर त्यांनी शिट्ट्या मारल्यात ऍक्शन करून आणि बरोबर फेटापा देखील बांधलाय. शर्यत शौकीन आहेत ते. 11 बॉलमध्ये आता त्या ठिकाणी 24 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे पण येताना पाहत आहे. आणि समोर फलंदाज आले त्या ठिकाणी भूषण पाटील हा खेळाडू. यॉर्क ऑन साईडला हा फटका आता प्रफुल्ल सिंगलच गेल, कारण त्याला हवी स्ट्राईक. या मॅचमध्ये बोरले संघाला पुढे जायचं असेल तर प्रफुल्लला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल. आणि जर चॅम्बो मैदानामध्ये राहिला तर मात्र या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. नारपोलीच्या मैदानामध्ये आपण पाहिला खरं तर कृतज्ञ मडवी त्याला मालिकावीराचा आदात वासरू मिळाला. आणि खरं तर दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस त्यांना दिला तो. त्यांनी नाव देखील बैलाचं काय ठेवलं असेल, चॅम्बो, कारण हा खेळाडू देखील त्या रेसमध्ये होता मालिकावीराच्या रेसमध्ये, त्यामुळे बैलाचं नाव चॅम्बो ठेवलं. यावेळेला उडवलाय बॉलला, उंची जास्त घेतली आहे, अंतर कमी कापलंय. ही कॅच नाही तर मॅच आहे. आणि इथे मात्र झेलबाद झालाय चॅम्बो. आनंद आणि जल्लोष तुम्ही पाहताय नौपाडा संघाच्या खेळामध्ये. खेळाडू बाद झालाय चॅम्बो. प्रफुल्ल पाटील बाद झाला. आता ऋतिक चाला मैदानाकडे. पालेश्वरी नाईट स्पर्धेमध्ये ऋतिकने केलेली दमदार फलंदाजी आम्ही पाहिली, जबरदस्त योगदान त्यांचं राहिलं. आणि आता या क्षणाला त्यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे श्रद्धा एंटरप्राइजेस जय हनुमान बोरले या टीमला. दर्शनजी पाटील या संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहे. अंतिम 9 बॉल आणि विजयासाठी 23 धावांचं समीकरण. विजय राणा या मॅचमध्ये दमदार कामगिरी, बॅटिंग चांगली केली विजय राणाने. पहिल्या सत्रामध्ये 22 धावांचं योगदान त्याने दिलं 13 चेंडूमध्ये. आता बॉलिंग देखील तितकीच सुंदर त्यांच्या माध्यमातून, परंतु अजून 3 बॉल बाकी आहेत. ऋतिकला आता हिरो बनण्याची संधी आहे. त्याच्या बरोबरीने आपण पाहत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील खेळाडू भूषण पाटील. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. आणि तुम्हाला आता या वर्तमान स्थितीमध्ये
चांगली कामगिरी करावी लागेल. ऑन साईडला फटका खेळायचा होता, बॅटला ब्रश करून बॉल पायावरती लागला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र टाळ्यांचा कडकड कडाट होतोय नौपाडा संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामधून, कारण आता हा सामना थोडा जड होत चालला बोर्ले टीमला, पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये. बोर्ले संघ म्हटलं की ऑस्ट्रेलियन संघाची मानसिकता शेवटपर्यंत संघर्ष करायचा, हार मानायची नाहीये. हार तेव्हाच मानायची जेव्हा आपल्या फोटोला हार लागेल, परंतु तोपर्यंत हार मानायची नाहीये. आणि इथे मात्र आता हार मानावी लागणार नाहीये, या टीमला संघर्ष करावा लागेल. 8 बॉल 23 धावांचं समीकरण. याही वेळा आपण पाहिला हेलिकॉप्टर लुक, बरोबर यॉर्कर, अटेम्प्टेड यॉर्कर बॉल. त्या ठिकाणी पहिला पाया टाकलेला यॉर्कर, त्याला मात्र हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. 1 रन मात्र मिळाली. आता 7 चेंडूमध्ये तब्बल विजयासाठी 22 धावांचं समीकरण. 12 मध्ये 24 करायच्या होत्या, पहिल्या 5 मध्ये आल्या फक्त 2, आणि महत्वाचा विकेट प्रफुल्लचा मिळाला, चॅम्बोचा मिळाला. त्यामुळे आता थोडासा कॉन्फिडन्स लेवल आपण जर पाहिला नौपाडा संघाचा हाय झाला, उंचावलाय, द्विगुणित झालाय या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. 7-22 मॅच संपलेली नाहीये, परंतु मिडल ऑर्डर मधील हे खेळाडू त्यांना मात्र आता आक्रमक व्हावं लागेल. आपल्या संघासाठी संघर्षमय इनिंग त्यांना खेळावी लागेल. 7 बॉल 22 निर्णायक चेंडू टाकतोय विजय राणा. सफल झाले, जागा बनवली आहे, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत मागे, आणि इथे मात्र झेल सोडलाय. झेल पकडत होता की बॉलला आतमध्ये ढकलत होता याचा प्रश्न पडला, आणि इथे 1 रन या बॉलवरती मिळाली. पण तो षटक आवडला असं तर विजय राणासाठी मित्र एकदा जोरदार होऊ द्या. या निर्णायक षटकामध्ये विजयने धावा खर्च केल्या फक्त 3. आता 6 चेंडूमध्ये करायच्या तब्बल. बॅटिंग करताना श्रद्धा एंटरप्राइजेस जय हनुमान बोर्ले टीमला 21. सहा बॉल 21. सर रोंझन आणि वडगर दोन्ही टीमांमध्ये रेडी राहायचा, कुठल्याही प्रकारचा वेळ आपण वाया घालवायचा नाहीये. सामना संपला की लगेच वडगर तुम्हाला फिल्डिंग करायचे आणि रोंझन संघ तुम्हाला बॅटिंग करायचं. त्यामुळे वडगर संघ आपण त्वरित मैदानाकडे उतरायचा आहे. 6 बॉल 21. अनेक वेळा आपण असे रेकॉर्ड्स पाहिले, 6 मध्ये 30 झाल्या, 6 मध्ये 36 झाल्या, 6 मध्ये 39 झाल्या, तर 6 मध्ये 21 का होऊ शकत नाहीये. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला या मॅचमध्ये दाखवावं लागेल. केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे संतांनी सांगितलंय. जर प्रयत्न केले तर या धाबांचा पाठलाग होईल. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय पंकज भगत, प्रज्योत माफी असावी, प्रज्योत भगत हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आलाय या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला आले, अप्पर कट ऑन द टोस. हा फटका उडवला शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. आउटफील्ड फास्ट बॉल चालला बाउंडलाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती मिळाला चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहिली का, तर या बॉलवरती चांगला फटका देखील पाहायला मिळाला. फलंदाज आहेत स्टॅकिंग एंडला भूषण पाटील. 4 धावा आल्या, 5-17. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिगिट करताना बॉल आतली कडा घेऊन मागे चाललाय, आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिला डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 1 रन नाही. आता 4 चेंडूमध्ये 17चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. आज खरं पेन नगरपालिकेच्या मैदानामध्ये विक्रम केला संदीप पाटील उर्फ पप्पू, सोनारीचा खेळाडू, खारपाडा संघाच्या टीममध्ये आयकॉन, ॲज अ आयकॉन. 4 मध्ये 20 धावांचा पाठलाग केला. 3 लगातार षटकार आणि चौकार त्याने मारले, आणि इथे मात्र 4-17. पुन्हा एकदा त्याच दिशेने, आणि आणखीन एक डॉट नाहीये तर सिंगल आली. 3 बॉल आणि 16 धावा. खरं आपण पाहिलं जास्त बेंड झाले, बॅकलिपला जास्त वर घ्यायचं होतं, परंतु अगदी बेंड होऊन हा फटका खेळताना बॉलची गती जास्त होती, त्यामुळे फलंदाजाला प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाही हा चेंडू. आणि इथे आपण जर पाहिला सिंगल आली. 3 बॉल आणि 16 धावा. 3 चेंडूमध्ये 16 म्हणजे 2 षटकार 1 चौकार. इथे टो क्रशर यॉर्कर फक्त दिशा दिली, लेग ग्लान्सचा प्रयत्न आणि बॉल मागे चालला, त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली, कारण 2 मध्ये कार्य तब्बल 15 धावा.
जबरदस्त विजय राणाची अष्टपैलू कामगिरी आपण पाहिली या स्पर्धेमध्ये आणि आता 2 चेंडूमध्ये तब्बल 15 धावाचं कॅल्क्युलेशन आपण मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. 2-15. एखाद दुसरी चूक जर का एखादी खराब बॉल जर टाकला गोलंदाजाने तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. शेवट झालाय, वेळ गेली, सत्ता निघून गेली आणि त्यानंतर मात्र हे शहाणपण षटकार आला. आता 1 बॉलमध्ये तब्बल 9 धावा. आणि 9 धावा. 1 बॉल आणि 9 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. आता फिल्डिंग सेटअप आपण जर पाहिलं, लॉंग स्टॉपला एक फिल्डर उभा केलाय. वाईड चौकार मिळाला तर, एखादा बिमरवती षटकार आला तर याकरता तर आता प्रश्नांच्या शोधामध्ये राहतील बोर्लेचे खेळाडू, कारण सामना आता थोडासा जड झाला. चला, सामना संपला की वडगर टीम रोहित त्वरित एंट्री आपण मारायची आहे फिल्डिंगसाठी. बॉल चॉईस करून घ्या. आणि हा सामना जिंकला या ठिकाणी श्रीदत्त नौपाडा टीमने. अभिनंदन टीम नौपाडा, हार्ड लक टीम श्रद्धा एंटरप्राइजेस, जय हनुमान बोर्ले. तर नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, करूया बदल नितेश भोईर यांच्याकडे. यांना विनंती करेन, आमचे शिक्षित व्यक्तिमत्व तर सूरज भगत यांच्या हस्ते आपण देऊया नौपाडा संघातील मॅन ऑफ द मॅच विजय राणा. 13-22 1 षटकामध्ये 3 धावा दिला, 2 खेळाडू बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय राणासाठी मित्र एकदा जोरदार होऊ द्या. हा खेळाडू ठरलाय सामनावीर. तर सूरज भगत यांच्या हस्ते आपण देऊया विजय राणा यांना मॅन ऑफ द मॅच. मी हर्षद पाटील यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र नितेश भोईर आणि रोशन पाटील यांचा सन्मान होणार आहे. तर नक्कीच